ज्येष्ठ B.R. पाटील साहेब म्हणजे साहित्यिक जरी नसले तरी सुद्धा आमच्या सर्व साहित्य परिषदेला अत्यंत प्रभावी अशी त्यांची साथ असते, पाठीशी असतात. तुम्ही काही असेल ते आम्हाला सांगा. आणि चांगले रसिक आहेत. साहित्य निर्मिती कशी होते आणि तुम्ही यायला पाहिजे. त्यावेळी मन थोडस खूप आनंदलं की कुणाला तरी जाण आहे आपल्या परिसरामध्ये की बाबा एक भले साध्या घरातला पोरगा का असे ना काहीतरी लिहितोय, जवळच आहे, कुठेतरी त्याच्या कादंबरीचं कौतुक होतंय. आणि मला खूप सर भरून आलं की सरांनी तुम्ही मला बोलवलं. गेल्या वर्षी ज्यावेळी वासंतीताईंनी मला वाळवंटला पुरस्कार दिला त्यावेळी पण वाटले की कुणीतरी आपली कदर करतंय आपल्या भागामध्ये. कारण मी ज्या गावामध्ये जन्माला आलो मला त्या मातीचा अभिमान आहे, पण साहित्यिक परंपरा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा अजून ते काम माझ्या हातून होत नाही. त्याला अनेक कारणं असतील, परंतु पलूस जरी माझी मातृभूमी नसली तरी मी याच मातीत खेळलोय. माझं पहिलं भाषण ही इथंच झालंय जिथं स्वातंत्र्य सैनिकांचं ते स्मारक आहे. तिथं मला अजून आठवतं ते एक हाफ पॅन्ट घालणारे टोपीवाले मामा होते, धडपडत आमच्या शाळेत यायचे. राजाराम पाटील दादा, मला नाव आठवत नाही, मंगले सर. आणि परत कोण भाषण करणार आहे का म्हणायचे. आणि जिथं माझं पहिलं भाषण झालं याच लगीच्या स्टेजवरती खडे सर इथं पुढे गेले, नाटक बसवतायत ते. याच लगीच्या स्टेजवरती सर NM कुलकर्णी सरांनी मला पहिलं नाटक त्यातला अभिनय कसा करावा हे NM कुलकर्णी सरांनी शिकवलं. म्हणजे DB जोशी सर तोंडात फेस आला तरी बोलायचे. मला ही माणसं अजून आठवतात. आमचे इंग्रजीचे कांबळे सर होते, तोंडात फेस यायचं आमचे भोसले सर. आणि त्या फेसांचीच आज आमच्यावर फुलं झाली म्हणून ह्या मी बोललो आम्ही. टोनपे सर कुठंतरी उभा राहिले पलूच्या ग्राउंड वरती तरी तिथल्या तिथं पोरांनी उभं राहावं. अरे राष्ट्रगीत सुरू असलं की या गेट पासून पुदाले साहेब त्या गेट पर्यंत मुलगी सुद्धा उभी राहायची. रे माझ्या देशात राष्ट्रगीत सुरू आहे. हा संस्कार घेऊन आम्ही पुढे जिथं शिकवतो तिथेही वाटलं असंच व्हावं, अशीच मुलं निर्माण व्हावीत, असे शिक्षक असावेत. आणि तेच लिहित गेलो. तुम्ही आज मला जो सन्मान देताय तो मला थोडंसं कसं तरी वाटतं देशमुख सर. मी तुमच्या मुलासारखा आहे, धुमाळ सहित आहे. पहिल्यांदा ज्यांचं भाषण ज्यांच्या कथा कविता मी ऐकल्या ते धुमाळ सर घ्या. बाकी सगळी माणसं आमचे मी ज्यावेळी महाराष्ट्र टाइम्सला एक मालिका लिहिली अंतरंग नावाची त्यावेळी लोणचंवाले कामत नावाचं एक सदर त्यामध्ये आलं होतं. हा बिचारा बाजारात भेटला की हो सर थांबा मला कविता ऐकवायची आहे. काय घेणं देणं हो, काही नाही. पळसात भेटली की थांबा 4 पाजल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. काही देणं घेणं नाही. मी कधी यांना चहा दिला पण नाही. पण मन केवढं मोठं असावं हे यांच्याकडून शिकावं. आज या ठिकाणी चव्हाण सर आहेत, बसता बसता स्केच काढलं त्यांनी. केवढी मोठी कला आहे, खूप मोठी माणसं. आंबी सर आहेत ज्यांच्या कथा किंवा ज्यांची मिमिक्री मी पहिल्यांदा ऐकली आमच्या बोरुंवाडीच्या मराठी शाळेसमोर ते माझे मित्र मांगले सर आहेत. सर्वांचीच नाव काय मी घेत नाही, काय रागाला येऊ नका, आपण सगळे एक आहे. ज्यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर उभं केलं. किरण शिंदे मी पहिली कथा लिहिली होती आणि पार्लेकर सर कुठे गेले. हा सर आता एक आठवण सांगतो तुम्हाला. मी येळावी ते सरांनी हे घेतलं होतं सेमिनार मुलांचं. मला फार वाटायचं सर एक मला कथा सांगायची आहे, कारण मी फार नवीन होतो. सरांना पण माहिती आहे कोण आहे काय माहिती काय कथा सांगतायत. पण मला आज अभिमान वाटतो की त्याच पार्लेकर सरांनी मला इथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मी साधा आणि तुमच्यातलाच आहे. हा तुम्ही सन्मान देताय पसंतीचा याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि मी का लिहित गेलो हे मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी लहान होतो सर त्यावेळी लाकडाच्या पेटीत लपून बसायचो. वडील लोकांच्या कामाला जायचे. फार काय राजमाने मानेस काय अशा गावावर जाऊ नका, साध्या कुटुंबातला मी माणूस आहे. आणि मग त्या लाकडाच्या पेटीत मी लपून बसायचो. आई मसरं घेऊन जायची आणि बाप लोकांच्या खोरे घेऊन वापरी वडायला जायचा. आणि मला शाळेला जाऊच वाटायचं नाही. शाळा म्हटली की जीव नको व्हायचा. आणि मग आई दुपारी आली आणि लाकडाच्या पिढीत लपून बसलाय बघितलं आणि शिवरीच्या खोकनं फोडलं आणि म्हणली शिकायचं राहू दे, आमच्या घरात सर कुणीही शिकलेलं नाही. फक्त देशमुख सर तुमचा पाळणा ऐकून मला आठवतं माझी आई ही येळावीच्या प्रत्येक बाळाचा पाळणा गायची. माझी आजी विठाबाई तांबो माझा आजोळ त्या माझ्या आजीची शेकडो गाणी मुखोद्गत होती. बिचारी वारली
त्याचा संग्रह माझ्या मामाने केलाय. फक्त घरी कोण शिकलेलं नाही, त्यामुळे साहित्यिक परंपरा काय किंवा ते जपून कसं ठेवायचं हे आमच्या मागच्या पिढीला माहित नाही. तो वारसा माझ्या आईनं मला दिला. शिवरीच्या फोकणं फोकळलं आणि सांगितलं शिका नाहीतर बोंबलत जावा, नाहीतर तुर्चीच्या वळू जनावरांनी फिरा. बा रोज एकाच्या बांधाला जातोय, तू पण तसाच जा. खूप मारलं, चुलता आडवा झाला. का मारतेस? तिला माहित होतं शिक्षणाचं महत्व अडाणी असून. आणि मग मी शाळेत जायला लागलो. रोज 5 पैशाच्या गोळ्या चुलता द्यायचा. त्या गोळ्यांची गोडी लागली. आणि त्याच वेळी मला आठवतं आमच्या गावात एक चिमा नावाचा शिपाई होता. साहित्य निर्मिती कशी झाली आता लिहिलं नाही. हा इतिहास अगदी मी जन्माला आलो तो 40 वर्षापासून पहिलीला होतो तेव्हापासूनचा आहे. तो चिमा नावाचा शिपाई खूप 6 फूट उंचीचा होता. अगदी खाकी चड्डी घालायचा, खाकी शर्ट, ती गुंडीची बटणं, खाकी टोपी आणि तो खडखड करणारा ग्रामपंचायतीचा गाडा. त्या काळी काय असं प्लास्टिकचा वापर नव्हता आणि संपूर्ण गाव तो लोटायचा. आणि पहिलीच्या पोरांना वर्तमानपत्राला पुढील तो गोळ्या आणून द्यायचा. रोज एकच गोळी खायची, पण बाळांनो शाळा बुडवायची नाही. त्याला काय वाटत होतं कोणास ठाऊक. आमच्या गावामध्ये दर बुधवारचा मागलेसर बाजार भरायचा आणि भज्याचं गाड्या आज जसं लागतात तेव्हाही लागत होतं. आणि मग गावातला एक माणूस काय करायचा, ती भज्याची परात उधळायचा. आणि आम्ही बारकी पोरं मातीत पडल्याला एक एक भजा घ्यायचो. आम्हाला काही कळत पण नव्हतं. दुसऱ्या दिवशी चिमा आला. बघा, गाव लोटणारा चिमा एवढं पुढे येऊन आला. पोरांनो मातीत पडल्यानं नाही खायचं, रोगराया होती. यातला एक भजा तुमच्या हाताने तुम्ही घ्या आणि म्हणा गाडगे बाबा की जय. चिमा मरून गेला. तेच व्यक्तिचित्र मी चिमा नावाचं आता लिहिले, 15 लोकांचं लिहिले, त्यामध्ये ते लिहिले. साहित्य निर्मिती काय असते, त्यानंतर मोठं झालो, लिहित गेलो, कुठेतरी वाचकांचं पत्रावर लिहायचं. पण साहित्यिक होणं, लेखक होणं, कवी होणं हे माझ्या स्वप्नातही नव्हतं. मला यातलं काही माहिती नाही, काय स्पष्ट सांगतो. पण ज्यावेळी द्राक्षाच्या बागा लावल्या आणि त्यावेळी बेदाना भिजला, 2007 ची गोष्ट होती. बेदाना भिजला होता आणि मी सावळत सिद्धेवाडीला गेलो होतो. त्या घरामध्ये असा बेदाना पसरला होता आणि वाळलेला बेदाना पुन्हा द्राक्षे बनली होती पावसाने. रॅक उडून गेली होती सगळी. माणसं धडा 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 रडत होती. आणि तिथं तो डोळा भरणारा माणूस म्हणला, सर तुम्ही येळावीसनं आलायसा, तर पुरीचं लगीन आहे, कसं लगीन करायचं सांगा. एक सौदा त्याचा फक्त 28 रुपयाने गेला होता. सर कसं होणार म्हटलं. आणि मग शेतकऱ्याचं दुःख कुठंतरी मांडावं म्हणून मी पहिली सर अवकाळी कथा लिहिली. मला आता एका सरांनी सांगितलं, तुमचे वडील सागरेश्वरला मला भेटले. आमचा बाप खूप साधा आहे, पांडुरंगाशिवाय दुसरं काही वेट नाही. आणि मग मी ज्यावेळी रॅकवर झाकत होतो त्यावेळी माझा बाप पावसाला हात जोडायचा, पांडुरंगा पोरं कशी करायची रे. तोच धागा पकडून लग्न ठरलेल्या मुलीचा बाप आभाळाला हात जोडतो, पांडुरंगा या बेदण्याच्या जीवा माझ्या लेकराचं लगीन आहे, परीक्षा बघू नकोस. हा धागा पकडून मी अवकाळी कथा लिहिली आणि पहिली कथा मी इस्लामपूरला सर पाठवली. साहित्य निर्मिती वेगळं काही नाही, जे मी पाहिलं तेच उतरत गेलो. इस्लामपूरला त्या जी मुलगी टायपिंग करते ती मला रडायला लागली, कारण मुलगी आहे शेवटी ती. मी वाचलं आणि मग ती कथा घेऊन मला आमचे क्षीरसागर सर म्हणाले, तुम्ही कोल्हापूरला जा मुक्ता पब्लिशिंग मध्ये, आणि तिथं विजया पाटील नावाचे एक मॅडम आहेत, त्यांना दाखवा. ते म्हणजे ते आमच्या शीतल महाजनी संपादक आहेत, त्यांना दाखवा. महाजनी मॅडमचा मला 2 दिवसानंतर फोन आला, राजमाने सर खूप हार्ट टच कथा आहेत आणि आम्ही मुक्ता मार्फत पुस्तक करतोय. आणि त्यावेळी माझ्या हिरवं स्वप्नाची सुरुवात झाली. मला लेखक होणं वगैरे काय माहित नव्हतं. त्याच्यामध्ये ती सुंदर्या नावाची कथा लिहिली होती. मी जिथं शिकवतो तिथून एक सोनबाईचा वडा आहे, काही लोकांना माहित असेल बघा, खूप फेमस आहे. फटक सरांना माहित असेल की पूर्वी वराडे गाव झालं असं तिथं म्हणायचं, भूताचा वडा म्हणतात. आणि दुपारी 4ची वेळ होती. बैलगाड्या अशा तिकडून धनगावरून आल्या. त्या बैलांचं पोट असं हप 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 करत होतं. बरोबर 5ला त्या बैलगाड्या, त्यातली एक बैलगाडी मॅडम सोनबाईच्या वड्यात पडली. माझ्या समोर घटना घडली. बैल खेळण्यातली बैल जोलाशी लोंबकाळत होती. पण माझा एक आहे, माझा स्वभाव फार चिकित्सक आहे. मी 4-2 गोळ्या उचलू लागलो. पुन्हा तो बैल नेला. पुन्हा कारखान्यावर गेलो तर कारखान्यावर तो बैल मेला होता.
या घटनेवर मी सुंदर्या नावाची कथा लिहिली जी हिरवं स्वप्न मध्ये आहे. त्यानंतर ते कुटुंब यवतमाळ निघून गेलं. म्हणजे त्या माणसांची अवस्था काय. आज जरी आपण तुम्ही कारखान्यावर जावा किंवा बोरुंगवाडी धुळेवाडी हजर कुठेही जावा, त्या हेगळात राहिलेली माणसं बघा, त्यांची पोरं बघा, केसाच्या झिपऱ्या झाल्या, त्या कोयता घेऊन नाचती ती. कुठं सर्व शिक्षा अभियान गेलं तेच मी लिहिले, बाकी काय नाही लिहिलं. हे पुस्तक लिहिल्यानंतर मग त्या पुस्तकाचं ज्यांनी वाचलं त्यांनी म्हणले की बरं बाबा तू छान लिहिलेस. मी जिथं शिकवतो तिथंच एक फासा पारद्याचं कुटुंब आहे. आजही ती माणसं दारू विकतात. मी स्पष्ट सांगतो, शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. मी त्या बाईला म्हणलं मावशी शाळेची पोराची दारू विकू नका. ती म्हणते मास्तर आम्ही काय खायचं. आम्ही खायचं काय सांग, दारू विकत नाही. त्याच समाजातली एक बाई 2000 मला वाटतंय 2-3चा काळ असेल, आमच्या ग्राउंडवर बाळातीन झाली होती. उघड्या ग्राउंडवर पातळाचं धडपाड लावलं होतं. हा समाज मुख्य प्रवाहात कधी येणार. आज त्यांची मुलं तुम्ही बघा, तीही दारू विकायचं काम करतात. शाळेत जर तो मुलगा कुस्ती पारदायचा आला तर आमची इतर समाजातली मुलं त्याला मिसळून घेत नाहीत. सर मला वाटतं की त्या समाजानेही आपल्या प्रभावात आलं पाहिजे आणि यासाठी मी देतो आणि बीज हे मला सापडत जात. सर लोक मला येऊन सांगतात. मी जेव्हा अशाच कथा लिहित होतो त्यावेळी मला तासगावच्या स्टेट बँकेमध्ये एक शिपाई होते, त्याचं मला नाव आता आठवण, पण ते वंजारवाडीचे होते. मला वाटते सर आम्ही बाटलीतला झुंका फार मोठा झालो. ही काय भानगड आहे. आम्ही सरांनी डोकं हलवलं, मला माहिती आहे. तर ते म्हणजे मी शांतिनिकेतनला शिकलो आणि त्या काही घरात जर्मनचा डबा सुद्धा नव्हता आणि आई आमची बाटलीतनं झुणका भरून द्यायची, नाहीतर बाटलीतनं कालवण भरून द्यायची आणि आम्ही 3-3 दिवस शिळ्या भाकरी कालवण खायचो. त्याच्यावर मी आठवण नावाची कथा अशी लिहिली की वंजारवाडीची 4 पोरं शांतिनिकेतनमध्ये शिकतायत आणि ही पोरांच्याकडे एकच ड्रेस आहे, तेच धुवायचं आणि तेच घालायचं. आणि त्यातला एक मुलगा तिथंच साखर कारखान्याच्या गव्हाणीत कांड्या टाकायचं काम करतोय. बघा गव्हाणी जवळ ट्रॅक्टरनं क्रेन ऊस उचलला की ढिगाने कांडे खाली पडतात. मी सगळं बघितलंय डोळ्यानं. आणि त्या कांड्या आत टाकायचं कॉन्ट्रॅक्ट कोणतं घेत असतं आणि ह्या कांड्या टाकायचं काम मागले सर ती पोरं करत होती. मग रोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कांड्या टाकायच्या, परत खोलीवर जायचं, आईनं दिलेलं काय तर तुकडं खायचं, झोपायचं आणि परत सकाळी कॉलेजला जायचं. मग एके दिवशी शिपाईने हटकला, अरे उशीर का करताय. तर पोरं ती पोरच पळत गेली. शिपाई मागणं गेला तर पोरं बाटलीतनं कालवण मधून खात होती. शिपाईनं लांब बघितलं, पोरं बाटलीतनं काय तर होती. प्राचार्याने येऊन सांगितलं सर ती हॉस्टेलवरची पोरं दारू पिती ती. प्राचार्य राजसारी झोपलं नाही. अरे गरीबाची पोरं शाळा शिकावी ती म्हणून रक्ताचं पाणी करून हे हॉस्टेल उभं केलं आणि पोरांनी असं वागावं. रात्रभर माणूस लाल भडक झालेला. सकाळी उठले, लांब छडक खोप घेतली, हॉस्टेलवर गेले आणि बदाबद मारायला सुरुवात. का मारतंय हे माहित नाही, कशासाठी मारतात हे माहित नाही. पोरं म्हणतील सर आमचं चुकलं काय सांगा सर. हरामखोरानो लाज वाटत नाही चुकलं काय म्हणून विचारायला. मी रक्ताचं पाणी करून ही इमारत बांधली, तुम्ही दारू पिताय. कुठं आहेत त्या बाटल्या. पोरांनी सण झालं नाही सर, नाही हो सर नाही काय नाही, पुन्हा मारायला सुरुवात. आणि त्यांचं वाकड पेटी सगळी धुमासून उचलली आणि बाहेर टाकली. तुम्हाला माहिती आहे पूर्वी सायकलवर जेवण जायचं सांगलीला, त्या गोष्टी जुन्या लोकांना माहित आहे. त्या आता पोरना मेस आली, सगळं आयतं मिळायला लागलं, सायकलवर डबे जायचे. आणि मग सगळं सामान जसं चव्हाण सर बाहेर टाकलं तसं मात्र पोर असते उंबाडा फुटला. सर आम्ही शिकणार कसं सर, आमचं चुकलं काय तर सांगा. राम म्हणून दारू पिताय, कुठं आहे त्या बाटल्या. नाही हो सर नाही, आई घरात जेवण आणायला जर्मनचा डबा नाही सर, आईनं बाटलीत तर कालवण दिलंय सर कालवण. मग मात्र सरांच्या भावनेचा मान सुटतो आणि पोरांना मिठी मारतात. तेच पोरग वंजारवाडीचं काय विक्री का निरीक्षक कोणतं आहे त्याच्यावर ही गोष्ट. बीज म्हणजे काय. मी एक कसं आहे, आता बऱ्याच लोकांना वाटतं की व्हॉट्सअप फेसबुकवर फारसं सर नाही मी थांबत. मी काय कोण काय मोठा बेटा काय म्हणू नका, आपली आपण साधी माणसं आहे सर. आणि मग ह्याच्यावर प्रतिक्रिया देत बसलं की दिवसभर तेच करत बसायला लागते सर. तुझ्या लक्षात आलं. आणि लिहिणं होत नाही. मला सांगायला काही मोठेपणा म्हणून सांगत नाही सर. मी जवळजवळ 51 बालकथा लिहिली आतापर्यंत. लघु कथा एक 38 लिहिले, त्या दीर्घ कथा 2 लिहिले, त्या कादंबऱ्या जवळजवळ 4 लिहिले, त्या त्यातल्या एकच प्रकाशित झाल्या. आणि व्यक्तिचित्र जवळजवळ 17 ते 18 लोकांचं लिहिलंय.
आणि शिकवत असल्यामुळे मला प्रचंड अनुभव आहे. अगदी माझी सर्व्हिस जवळजवळ 30 वर्ष झाली असतात काय सर. वयाच्या 18व्या-17व्या वर्षापासून मी शिक्षक म्हणून आहे. आणि मला शिक्षकात रमणं नाही जमलं. मी पोरात पार्लेकरचं कायम पोरं मला लोंबकळत असतात. बऱ्याच जण बरं वाटतं नाही ते मला माहित नाही. त्याचा खूप त्रासही जीवनात होतो. पण मला जे काय वाटतं, तुम्ही जे काय आता बोलला ते सगळं यश त्या पोरांचा आशीर्वाद आहे. मी ज्यांना प्रामाणिकपणे ही पोरं एवढी प्रामाणिक आहे. ती एक दिवशी साधी गोष्ट सांगतो की ज्या कथा बीज मागले सर काय की छोटा रिचार्ज संदीपनी सांगितलं, त्यांनी फक्त माझं सांगितलं, त्यांची पण त्यामध्ये कथा आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला एक उमेश कुमार नावाचे प्राध्यापक आहेत. त्यांची माझी काही ओळख नाही सर. फक्त लहान मुलांच्या कथा त्यांनी हिंदीत अनुवादित केल्या आणि वाणी प्रकाशनानं पुस्तक काढले सर. ते खूप मोठं प्रकाशन, वाणी प्रकाशन. तर त्याच्यात कितीतरी आवृत्त्या पण संपल्या. संदीपला पण माहिती आहे का माहित नाही, पण थोडीशी देर हो गई. संदीपचा पण त्यामध्ये धडा आहे. तर असे महाराष्ट्रातले नामवंत काही, नामवंत म्हणण्यापेक्षा लहान मुलांसाठी चांगलं लिहिणार आहे. तर हे बीज कसं सापडलं होतं, या फोनचा बॅलन्स संपला. आपली पैशाची ओळख काय होतं मग मित्र असते. आणि मग मी त्या पोराला काय म्हणलं, अरे 30 रुपयाचा रिचार्ज करतोस का रे. सर म्हणलं द्या की आता लगेच जातो करतो. ती पोरग पळत 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 गेलं. तिथे एक फडतऱ्याचं दुकान आहे गुळवाडीच्या कोपऱ्यावर. पुन्हा पळत सर म्हणलं अहो त्या म्हातारीकडं रिचार्ज नाही, भाऊचर आणू का. म्हटलं आणजा की माहिती, त्याला काय विचारायचंय. हा महेश पळत गेला. मी पोरांना कधी फार महेश बाळ माहिती म्हटलं तर ते खुशाच. आपली ग्रामीण भागाची पोरं आमचे अनुवडे सर बोले की टिंबाटिंबाच्या म्हणून शिवी द्यायचे, 1000 पोरं घडवली तोडवणार काय सर. बघा सर पोराबरोबर पळायचे अनुवडे सर, वारले बिचारे. शेकडो पोरा कुठलची पोलीस आहे ती, शिक्षक असं असलं पाहिजे, ही माझं मत आहे. आणि मग ती पोरग गेलं आणि 10 रुपयाचं 2 वाउचर घेऊन आलं. सर म्हटलं घ्या तुम्हाला, म्हटला डबल बोला, म्हटलं तुम्हाला पाहिजे थोडं. म्हटलं पैसा डबल कसं काय व. सर म्हणा म्हातारी घडली त्याला काय, त्याला दिसलं नाही म्हटलं. म्हटलं का तुझ्या आईचं 10 रुपये पडलं असतं तर मग झालं कावरं बावळ. म्हटलं तुझ्या वडिलांचं पप्पांचं, म्हटलं तुम्ही कशाला काम सांगितलं. जा म्हटलं परत देऊन ये जा. आणि म्हटलं का त्या 10 रुपये मिळवायला त्या आजीला, कारण मला माहित आहे एअरटेलचं एक वाउचर विकलं तर त्या काळी मला वाटतं 10 रुपयाला फक्त 30 का 25 पैसे मिळत होते. म्हटलं तुला 10 त्या आजीला किती विकायला लागते तर म्हटलं 40 भर. म्हटलं परत दे जा, परत असं वाईट वागायचं नाही म्हटलं. ती पोरग परत गेलं, पुन्हा पळत आला. म्हटलं काय म्हणली रे आजी. काय नाही सर म्हटलं एक चॉकलेट दिलं आणि माझ्या गालाला हात फिरवला आणि बोट मुडली. म्हणते कशी तुझ्या आईने किती चांगला तुला संस्कार हवाय बाळ रे मोठा होशील. काय लागतं बीज बीज म्हणजे काय आहे सर, फक्त त्यामध्ये घुसायला पाहिजे, शोधायला पाहिजे. हा झाला माझा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं किंवा मुलांचं. आज दावण्या कथा, एक दावण्या नावाची कथा आहे. मला वाटतं बऱ्याचशा कथा एकनाथ पाटील सरांनी आपल्या ह्याला कोल्हापूर दमसाला छापले. दावण्या आज आम्ही सगळे शेतकरी किती सुखे हे मला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा दावण्या रोग तर एकदा आला तर काय करतो हे सगळ्यांना जवळ माहिती आहे. त्याच्यावर मी कथा लिहिली की नवरा बायको सकाळी नवरा जाऊन येतो, बघतो तर एकच पान झालं आहे, पिवळं असं असतंय. तो दावण्या दिसतोय ग. नवरा बायको सगळे ठेवते, ती दिवाळी असते त्याची, लक्ष्मी पूजन. चल म्हटला औषध मारूया, बायको बायपा बडू लागत्या, शिवगणनं धुतूया. संध्याकाळी परत जातो 4ला तर परत 5-50 पानं वाढलेली असतात. मग तो परत दावण्या वाढलाय, बरं मग ती सकाळी मारूया. त्या दिवशी ज्या दिवशी कथा लिहिली त्या दिवशी लक्ष्मी पूजनच होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी जातात तर जवळजवळ 20-25% पानं पांढरी. आता करायचं काय, त्याला सुचत नाही. पुन्हा पावडर मिक्स करून मारतो, पण संध्याकाळी बायको म्हणतो आता ॲमिस्टार आणलं पाहिजे आणि त्याची किंमत जवळजवळ 1,500 रुपये आहे 200 मिलीची. आता म्हणते पैसेच काय नाही, काय करायचं. परत दुकानदाराकडे जातो, दादा मग तो ॲमिस्टार 200 मिली 300 लागा. हे म्हणला मागची उधारी 70,000 आहे आणि कुठलं 1500 रुपये म्हणा निमार्थ द्या. जेव्हा ॲमिस्टार उधार मिळत नाही, ॲमिस्टार बऱ्याच लोकांना माहित असेल मला वाटतं. मग घरला येतो, अगं नाही म्हणतोय कसं करायचं. मग ती पैसे नाही, ती देवाऱ्यावर पोचली, ती लक्ष्मी पूजन आहे, तेवढंच 1200 रुपये घरात आहे. हे इकडं दुकानात जातो, गाड्या फटाकड्या उडत असतात, चुकवत ही घ्या दादा 1200 रुपये आमिष्कार द्या. म्हणजे एक शेतकरी साधा लक्ष्मी पूजनाला सुद्धा 1,500 रुपये ठेवू शकत नाही. ही ह्या शेतकऱ्यांची देशातली अवस्था आहे.
आज जे शेतकरी मला आंदोलन दिसतं हे बिल मागे 3 वर्षाच्या 2007 ला लिहिलं. इतका बेदना झाला होता की स्टोरेज मध्ये कोण ठेवून घ्यायला तयार नव्हतं. मी ज्यावेळी बेदना केला काय सर त्यावेळी स्टोरेजच्या बाहेर ठेवला गेला. मी 8 दिवसांत जायचा, अहो आज तो ठेवा की, आज जागा नाही ठेवा कुठं, म्हटलं बाहेर कशावर ठेवलाय, मग मी माझ्या घरात ठेवला नसता, म्हटलं ठेवायचं ठेवा नाही तर घेऊन जा. बेदाना आत टाकायला काय सर 1.5 महिना लागला. 1.5 महिना बेदाना बाहेर होता, पिवळा बेदाना काळा पडायला लागला होता. स्टोरेजचं भाडं मात्र सुरू होतं. बरोबर, इथं ठेवून तर काय करायचा. मी सौद्याला लावला, 68 बॉक्स होतं, नुसतं मागले सर 48 रुपयाने विकलं. द्राक्षे 110 ने गेली होती. पण पाऊस पडला, सगळा माल एवढा पिकला होता. आणि पुण्याच्या वेळी अक्काला बेदाना द्यायला दिवाळीच्या सुट्टीत मी गेलो, म्हटलं 2 पाकिट विकत आणा, तर माझाच बॉक्स मधला बेदाना मी 120 रुपयाने घेऊन आलो होतो. बेदाण्याची गोष्ट लिहिली, काय आहे त्यात विशेष. जे पाहिलंय तेच उतरलं. आज सुद्धा मार्केटमध्ये तुम्ही गेला तर बेदाना पायाखाली चिरडती ती आहे. आमचा शेतकरी त्याला 10-20 रुपयाची केळाची फणीला पैसे नाही, पण एका व्यापाऱ्याची गाडी करोडो रुपयाची आहे. हा पैसा येतो कुठून. बेदाना उधळू नये हे मी पहिल्यांदा लिहिले 2007-8 साला. फक्त सर कसं आहे, तुम्ही आज मला बोलवण्याचा अभिमान पण आहे, पण मला वाटतं की ह्या कथा समाजापर्यंत त्या काही गेल्या नाही. मी नवीन होतो, मला सर माहिती नाही. फक्त मी एका पुरस्कारात तेवढं पाठवलं, रातो पाटील स्मृती पुरस्कार, आणि तो तेवढा मला मिळाला. कारण लेखक पुरस्कार ह्या भानगडीत मी कधी पडलोच नाही. फक्त हे मला दुनिया कधी कळली ज्यावेळी माझी पत्नी शिकली, BA झाली, MA झाली, जेव्हा नेट GRF झाली, त्यावेळी तिनं सांगितलं की आपण वाळवण नावाची कादंबरी प्रत्येक विद्यापीठाला पाठवूया. आज माणसं म्हणतात, काय जण विरोधानं म्हणतात लिंक कुठनं लावली. काय सर, डोळ्यात लिंक आली की लिंक लावा लागत नाही लिहिताना. कित्येक वेळा मी रडलोय, वसंतीताई लिहिताना कित्येक वेळा रडलोय मी. ज्यावेळी वाळवण कादंबरी लिहिली त्यावेळी ते सुचलं कसं तुम्हाला सांगतो. माझ्या 10वीच्या पोरीनी सर ही पुण्यनगरीला क्रमशः लागलं होतं, एका प्रकल्पग्रस्ताची कहाणी म्हणून तुम्ही ते वाचलं असेल. त्या पोरीने मला पेपर दिला, सर म्हणजे तुम्ही लय गोष्टी लिहिताय बारी बारी, आणि ही बघा ह्या माणसाचं किती वाईट झालंय. आणि मग मी ते वाचलं तर ही घटना आळेपेढ्याची होती. ही मला सुचलेली कल्पना नाही, हे पेपर मध्ये आलं होतं. मला खोटं बोलायची काही गरज नाही सर, मी जे माझं ते माझं म्हणेन. पण हे बीज पेपर मध्ये सापडलं. आरपेढेला गेलो, त्या माणसाचं घर बघितलं तर संपूर्ण 2.5-3 एकर जमीन गेलेली आहे. त्याचा बाप अंथरुणावर होता, त्याला पॅरालिसिस झालेला होता, आई कामाला जायची, बायको अपंग आहे, 2 लहान मुलं त्याला होती. आणि त्यांच्या मेहुण्यानं मला ते सगळं बाळ दिलं. सर मला काही लिहा जावं म्हटलं, काय आम्ही बघले जगाला कळू दे. आणि मी ती कादंबरी आज आणि ज्यावेळी लिहिलं तर मला कधी असं वाटलं नव्हतं की ती एखाद्या विद्यापीठापर्यंत पोहोचेल किंवा असं कौतुक होईल. फक्त मी लिहित गेलो, आणि मला लिहिताना त्याचे मी पहिल्यांदा मुद्दे काढले होते की कादंबरी लिहित असताना अगदी तो त्याने का संपवला. आज मला बरेच जण म्हणतात की ती निगेटिव्ह झालं, तो आत्महत्या केली. अरे लाखो माणसांनी केली, का केली ते समजून घ्या ना. मी निगेटिव्ह लिहिलं, मला पण माहिती आहे त्यावेळी काय पुढे मला माहिती होतं पॉझिटिव्ह लिहिल्यावर ते विद्यार्थ्यांना गरजेचं असतं. मी स्पष्ट बोलतो, मला तसं काही माहित नव्हतं. गेलो तर कळलं की त्या माणसानं स्वतःला संपवलं, आणि मी लिहून ठेवलं, तसं पुढे लिहून ठेवलं. आणि हे सगळं मी काय केलं, वाचलं, काय त्याची अवस्था बघितली, आणि त्याचं बालपण आणि आमचं बालपण हा एक काळ माझं. मग त्याच्या आईची अवस्था बाळपण, तिथून जवळजवळ 6 किलोमीटर त्याचं शेत, तिथून तो लंगडत शाळेला यायचा. MCOM झालेला पोरगा कसा शिकला असेल. आजची शाळेची अवस्था बघितली तर पोरांना त्याची काय किंमतच राहिली नाही. का चाललंय हे मला कळत नाही. पण त्या काळी तो कसा शिकला असेल. 5 किलोमीटर लंगडत येऊन ते पोरग MCOM झालं, आणि एवढा हुशार होता की व्यवस्थेशी लढला. सगळं त्याने लिहून ठेवलं. आणि मग मला वाटलं की आपलं बालपण काय असेल, त्यातले जे प्रसंग आहेत की त्याचा बाप ओढ्यात त्याला कसा न्यायला येतो. मला माझे आबा आठवले, गटारीतनं पाणी येताना त्यांनी मला पाण्यात कसं नेलं असेल. तो ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी कुठं दवाखाने होते, 70-72 बायका काय त्यांचं घरीच बाळपण केलं जायचं, त्यांचंही तसंच झालं होतं. आणि मला अजून आठवतं की माझी आई खूप धाडशी. आमच्या आईनं आमच्या एका चुलतीचं बाळपण स्वतः केलं होतं. ती बाई खूप आडत पडत होती, मला अजून ते आठवतं. मी त्यावेळी 4-5 वर्षात असेल, पण सगळं लक्षात आहे. आणि मग ते तो काळ एक होता. आणि बाकीचं म्हटलं तर मी खूप चळवळ आहे, मी अगदी सगळ्या चळवळीत काम केलंय.
लिहिण्याच्या अगोदर हाच नाद होता मला, इकडे जा तिकडे जा, तू मोडकं तोडकं बोल, काहीतरी लोकांना सांग, ते सगळं माझ्या उपयोगाला आलं. मी त्यामध्ये एक प्रसंग लिहिलाय की कॅनॉल जो बांधला गेलाय त्याच्यामध्ये मुरुम बांधलाय. माझी बहीण एरडोली दिलेली आहे, तिथं पण तोच कॅनॉल गेलाय. आणि मी जेव्हा तिच्याकडे गेलो होतो तेव्हा त्या कॅनॉल मध्ये मी स्वतः पाहिले की त्या माणसाने मुरमाचे खडे भरले. अहो म्हटलं काय करताय म्हणलं, मुरमाचं खड, तुम्हाला काय करायचं? अहो म्हटलं मला करायचं राहू द्या, पण हा कॅनॉल माझ्या बहिणीच्या शेतात जातोय, ही सामाजिक जबाबदारी आहे. म्हटलं सर ती पुस्तकात असते, जा. ही अवस्था आहे. मी स्वतः बघितले की कॅनॉल मध्ये एवढे मोठे दगड टाकतायत आपल्या भागात. त्या गावचं नाव घ्या, मी बघितलं एवढे मोठे दगड टाकायचे जेणेकरून पाणी आपल्या गावात फुटलं पाहिजे, पुढे नाही गेलं पाहिजे. आज येळावीमध्ये एवढे वर्ष कॅनॉल उकरून ठेवलाय, कधीही पाणी आलेलं नाही, फक्त इलेक्शनच्या आदल्या दिवशी येतं. स्पष्ट बोलतो मी. मग हजारो रुपयाचे कर्ज रोखे काढायचे, त्या योजना कुणासाठी राबवायच्या? ह्या योजना का राबवल्या जातात? जर शेतकऱ्याच्या बांधाला शेतीपर्यंत पाणी पोहोचत नसेल तर मग ते उकरून का ठेवायचं? लाखो रुपये कर्ज काढून लोकांच्या माथ्यावर का मारायचं? या प्रश्नासाठी ही कादंबरी लिहिली. आणि ज्यावेळी कादंबरी पूर्ण झाली त्यावेळी मला आनंद वाटतो की ती कादंबरी प्रकाशित कशी झाली. बघा आज मला काही खोटं बोलायचं माहित नाही, सत्य म्हणजे तुम्ही खरं लिहिता, मला जमत की नाही तसलं काय तर सांगा. कर्नाळा बाबा भांड आले होते, कुणी आपला साहित्यात गॉडफादर नाही. मी स्पष्ट बोलतो. लोक म्हणतात की कुणीतरी सांगितलं मग तुमचं झालं, काय नाही. बाबा भांड त्यांच्याकडे बाळ दिलं. सर म्हटलं शेतकऱ्याची जमीन कॅनॉल मध्ये गेल्या आणि म्हटलं त्याचं लय वाईट झालं, ह्याच्या प्रश्नावर लिहिलं. जरा किशोर मध्ये पहिला मी लिहित होतो की नाही, त्यामुळे बाबा भांड सरांची माझी ओळख होती का होती. कधीतरी त्यांच्या कथा यायच्या, तर मी त्यांना बऱ्याच वेळा फोन करायचो की प्रकाशक आहे, आपण तेच करू, प्रत्येकाला वाटतं माझं पुस्तक लिहिलं आणि चांगल्या प्रकाशकाने निघायचं. म्हणून मी बाबा भांड सरांशी खूप गोड बोलून सर माझं वाचलत का ते दिलं. आणि चौथ्या दिवशी त्यांचा फोन आला की राजमाने सर तुम्ही कुठलाही सा एवढं ते शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल. म्हटलं मी येळावे गावचा आहे, मी शिक्षक आहे. आणि मला म्हटले की सर आम्ही तुमची कादंबरी साकेत मार्फत करतोय. आम्ही नवराबाईकडे एकमेकाला भेटी मारली की कुठेतरी चीज. आणि केवळ 6 वर्षानंतर वळवान बाहेर आली, कारण साकेत प्रकाशनचं एवढं मोठं व्याप आहे. आणि मग लिहिल्यानंतर आज त्यावेळी गेल्या वर्षी कोणतरी गेलं, मी स्पष्ट बरंच काय लिहिलं होतं, पण निर्मिती प्रक्रियेत बोलणार की पुरस्कारांचं पेव कुठलं असं काहीतरी होतं. सर माझी कुठेही ओळख नव्हती त्या काही. अक्षरसागर नाही, माय मराठी नाही, इचलकरंजी नाही, सूर्यांश नाही, किंवा मूर्तिजापूर नाही, नागपूर नाही, किंवा नाशिकला नाही. फक्त मी काम काय केलं, कादंबरी पाठवायचं काम केलं. आणि ज्यांनी वाचली, तुम्ही पण वाचली, कुठेतरी मनाला भावला असेल, अरे आपल्या गावाजवळच आहे असं ते त्यांनी बोलवलं, हेच झालं, बाकी काही नाही. फक्त माझं कसं आहे, माझी निरीक्षण शक्ती प्रचंड आहे. मी कुठं काय झालं हे काय वाटत. आता जर तुम्ही माझ्या फोन मध्ये बघितलं तर काल मला बहुरूपी भेटले होते, बुरुंगवाडीच्या ग्राउंडवर आली होती, पाचाबालावर आली होती. ती माणसं सगळ्यांना माहित आहे. ती मला घाबा लागून मी त्याला बुरुंगवाडी 2 तास हुडकत होतो, कुठं शिकायला. शेवटी त्याला गाठलं आणि त्याची मुलाखत संदीप घेतली. आणि मग त्याच्यावर एक छोटासा लेख लिहिला. महाराष्ट्र टाइम्सला जे लिहिलं ते सुद्धा सगळं असतं. आमचे हे काम, ती भाभी इथली ऍक्सिडेंट झालेली आपली परस्परली भाभी या तळ्याशी तरी राहते, काय तिने रिक्षा चालवायची, काय तिच्याकडे धाडस करायची दानत आहे मला सांगा. सकाळी पहाटे 5 ला उठून सांगलीला जायची, ते बारकं डबडब भरून आणायची. बिचारी ऍक्सिडेंट झाला, खूप वाईट झालं तिचं. लिहिल्यानंतर हे घटना 4 महिने घडली. आणि आढळून घडून बाजारात विकायची. मुलाला मुलीला तिनं चांगलं शिकवलंय, तिच्यावर लिहिलं. आणि कुणावर लिहायचं? महापूर आला सर, पुण्यावर एक फोन आला, राजमणी सर आपल्या समाजाच्या माणसाला मी मदत घेऊन यायला म्हणजे माणसाने आणणार असला तरी या, आपल्या समाजाच्या नको. मला माणूस म्हणून लोक वाटते काय सर, कारण चटके एवढे बसले. मी पण तुमच्यासारखा हरा मावसाचा आहे, तुमचाच आहे. आज फटक सर कुणाची कोण मला त्यावेळी बोलवलं होतं, अजून मध्ये तुम्ही काय तर झेप घेतली म्हणजे काय नाही, झेप फक्त चुकते आपलं, तुमच्या लहान मुलासारखा मी. खूप या माणसाने मला प्रेम दिलं. माझे एले पाटील सर इथं पलूसला शिकवाय होते, खूप त्याचे मिशावाले. मला म्हणजे काय तर लिहितोयस माणसांना सांग. आणि मी आपल्या अवकाळी गोष्ट सांगितली, साधं सिंपल लिहितो. फक्त जग खूप उघड्या डोळ्यांनी बघतो. आणि जिथं काही चाललंय ते संध्याकाळी का होणार नोट करायचं, त्याचे फोटो काढायचे आणि मग त्याच्यावर लिहायचं. हे हा झाला बराच वेळ झाला, 5 मिनिटात आवडतो मी. त्याच्याबरोबर मी विनोदी खूप लिहिलंय सर, प्रचंड विनोदी लिहिलंय. कारण मला वाटतं तोही आपल्या जीवनाचा एक भाग आहे.
मी जेव्हा माझी पहिली नॉमिनेशन कथा लिहिली सर, या कथेचा इतिहास असा आहे, बीडी पाटील सर मुख्याध्यापक असताना नॉमिनेशन फॉर्म भरायचं चालू आणि मग आमची गोंदिल सरांची 2 लग्न झाली. मग ते SK सर काय म्हणले, पहिल्या बायकोला किती टक्के, दुसऱ्या बायकोला किती टक्के, त्यात लागलो भाटा. मग परत दुसरे एक पाटील सर होते, त्यांना नावरस नाव म्हणजे नावाचं फार वेळ. मग ते यादव सर म्हणले, अहो खरोखर नावल्या बायकोचं नावरस नाव त्यांचे, ह्याच्यावर लागलं भाटा. म्हणजे मजा असायची. माळी सर पण एक तास म्हणजे प्रचंड विनोदी मनुष्य. मग ते एका सरांनी काय केलं, त्यांच्याच बायकोचं चुकून नाव घेतलं, झालं का हो. मग मात्र ती पिसाळलं. आणि शिपाई कसा होता, हेडमास्टरने काम सांगितलं की त्याला वाटायचं मी हेडमास्टरचं, सगळ्यांना जाते. अशी जी काही विनोदी पात्र आहेत की काही शिक्षक असे होते, इथं व्हाईटनर असला कुणाला तर लागलं म्हणून आज सांगून ठेवायचा असा, आपल्याला व्हाईटनरच नाही. पाठीवरून ते नाही या त्यात उतरल्या आणि पहिली कथा नॉमिनेशन नेली आणि भारतीय विद्यापीठाच्या सांगलीच्या त्या मेडिकल कॉलेजमध्ये एक सेमिनार होतं आणि तिथं ती वाचून दाखवली. आणि वाचून दाखवल्यावर ती मला 2007ची गोष्ट असेल, 7-8 वाचून दाखवलं आणि कार्यक्रम झाल्यावर त्या अशा बऱ्याचशा काहीतरी जोशी मॅडम असलेल्या, अरे रवी कुठला रे तू, बाळ छान लिहिलंस, मी काही कौतुक करते असं नाही का जोशींचं, कारण माझं पहिलं पत्र मला हसवणी सरांनी लिहिलं होतं, एवढं बारीक इस्लामपूरच्या, मला कुठलाच रे तू काय देणं गेलं, ओळख का फार. विजयवाड मुंबईवरनं आले, अरे रवी ज्या कथेनं मी श्रीमंत झाले नाही, काय देणं गेलं त्याला माहित नाही, हो रवी कोण, राजमाने कोण आहे, कुठला रे तू, काय रे तू करून. खूप छान बोलतो, मला माणूस व्हायचा आहे आणि माणसासारखी माणसं मला पाहिजे. मग ती कथा लिहिलं त्या मॅडम म्हटल्या, अरे छान लिहिलेस रे, कुठलं तुझं गाव कुठलं, तिची मला एक झेराक्स देतोस का रे. यात काहीतरी विशेष आहे, कारण 8-10 माणसं गोळा झाली आणि अभिनंदन करतायत, कौतुक करतायत, म्हणजे लेखक होण्यात काहीतरी मजा आहे हे जाणवलं. आणि मग ते इस्लामपूरचे असतायत, इस्लामपूरचे एक मोरे सर म्हणून होते, त्यांनी ते सगळं बाळ घेतलं आणि म्हणले विनोदी कथा खूप छान आहे त्या आणि ते मला दे. आणि मग त्यानंतर हळूहळू कळायला लागलं की आपण हे लिहिलं पाहिजे. आणि बीज सुचणं अवघड नाही. आमच्या शेजारी आमच्या दीपकरावचा म्हणजे भावाचा साडू एक कोरगावला राहतो, तो एसटी ड्रायव्हर आहे, थोडासा यातला आहे. आणि मग शेजारची ती रेखा म्हणजे आली, म्हणली असा असा भास्कर गेला म्हणजे मला कळायचं बंद झालं. ती आमची वहिनी लागली रडायला, भाऊजींचं असं झालं, दीपकराव लागला इकडे तिकडे पळायला, आमचं म्हातारं आवरा आवरा आवरा, गाडी बघा गाडी बघा गाडी बघा. मग मी काय केलं, आमचे शिकलगार सर भिलवणीचे शिसापूरचे, त्यांना फोन लावला, सर म्हटलं भास्करच अचानक काय म्हणजे कुठं काय सांगा आताच कामाला गेलं. म्हटलं फोन आला इथं, म्हटलं रेखा म्हणजे भास्कर गेला म्हणून. मग परत नाही म्हणजे कावळ्याने शिवलं होतं म्हणून गावावर सांगितलं. हा जो प्रकार आहे तो मी सांगावा कथेमध्ये एवढा अप्रतिम लिहिला आहे सर, की ते डमडम मध्ये बसणं, मग गेला माझा रागू, ही जे म्हाताऱ्या बायका राहतात, एवढं सुंदर रंगवलं की ते जमत गेलं. आणि माझा प्लस पॉईंट काय होतो, मी जे लिहितो ना ती माझ्या शाळेची पोरं लगेच उचलतात आणि गॅलरीला नाटक बसवलं की तिथला परिसर एवढा खुश होतो. फक्त मी जरा नाखुश होतो, तो बाप पण माहिती सगळ्यांना, पण पोरं एवढं उचलतात बरं का. तेच त्यानंतर मी खैंदूळ नावाची कथा लिहिली होती, आपले प्रकाश शिंदे सर यांच्या विहिरीचं पाणी बघायला, एक पानाडे आता सर, आणि तो पानाडे असा छत्रपती होता, त्याला 12 फुटाचा लोखंडी बार मागवला होता आणि आम्ही 12-13 जण इथंच राहणार त्याचं, हे वसाहताच्या खाली आणि साडगेवाडीच्या खाली, शिंदे सर साडगेवाडीचीच आहे. आणि मग जो बाळ काय करायचा, पाणी मारायचा बाळ फिरवायचा, आणि ही कसली पद्धत म्हणते. मग ह्या त्या बाळ फिरवण्याच्या ह्याच्यावरनं एक बीज येळावीत मला असं गावलं. नंदू कोळेकर नावाचा पोरगा मला म्हटला, सर म्हटला त्या म्हटला बोर पाडली, म्हटला गावाची पाईपलाईन फुटली. मग त्यातनं मला ती कथा सुचली की खैंदूळ काय असतो. आमच्यात येळावीत 6 वर्ष झालं पाणी सुटत नाही. माहित आहे सर, मी पत्रकार सगळं माहित आहे, पण कोण काय बोलत नाही, मी पण काय बोलत नाही, माहित आहे सगळं. आणि मग तो श्यामानं म्हणतो की पाणी सुटत नाही आणि बोर मारायची. मग पानाडे ठरवला जातो, अगदी जेजुरी जर्डीसनं आणला जातो, ती कपाळभर भंडारा गॅस सोडलेलं की नुसतं कटच करायचं. मग 500 रुपये ती त्याला आणलं की बार फिरवतो, कार फिरवतो आणि बरोबर श्यामानाच्या चुलत भावाच्या कुत्र्याच्या अंगावरून बार पडतो. आणि ती काकू भांडाय की म्हटलं ग बाय, आमच्या कुत्र्याचा पाय पडला, कसला पानाडे आणलाय. झालं
ती पाणी बघायचा कार्यक्रम होतो तिथं ती म्हणते बरं का बाबा इथं जागा नाही इथंच बरोबर इथंच 3 इंची पाणी आहे म्हणे. जरा मशीन आंध्राची आणली ती काळी बिट्ट पोरं अर्धी छटी घातलेली काळी पोरं अण्णा पाणी किधर आहे हे पाणी अण्णा ये रस्ते पे आता है ए तू तुझ्या बाजू काही जाते ये हमारा जागा है अण्णा गलत नाही पॉइंट उधर नाही पाणी इथंच जा. मशीन तिथं लावती ती खाड 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 धुळा येतो 150 फूट गेलं तर पाण्याचा ठिपोच नाही. तुम्हाला सांगतो 150 फुटाच्या खाली गेल्यावर 4 वाजायचं टायमिंग आलेलं असते आणि कुठलं पाणी उकळ्या मारायला लागतं. अण्णा सगळ्या पाणी लागलं 3 इंची पाणी लागलं. इतकं पाणी बाहेर आलं की सगळ्या माळावर पाणी. अरे श्याम अण्णाला 3 इंची पाणी लागलं. माणसं का आता इथनं दुसऱ्याला पाणी घ्यायचं झालं. 4-5 वाजले सरपंचाचा शिपाया फोन आला मला शिरप्याला पाणी सोड की गावात. तर शिरप्या वर चढला हॉल फिरवला आणि ह्यो खाली गावात बॉम्ब उठली पाणीच नाही. परत अरे शिरप्या काय झालं सोडली पडलं पाणी तास झालं. अरे कुठं पडलं तुम्ही पडलाय पाणी नाही म्हटलं झालं. शिरप्या वर बघते तर टाकी मोकळीच. खाली येऊन बघते तर ही पाणी कुठं मला म्हणा श्याम मंडळ बोर मारली त्याला पाणी लागले. तर ह्यानं पाटील पेढ आणून सगळ्या गावाला वाटलेलं असतं. इथं जाऊन बघतो काय आणलं पाणी म्हणलं पाणी पाणी तुझ्या पाणीपट्टी भरत करत नाही. गावाची पाईपलाईन जाळली 5व्या महिन्यावर आलेली म्हटलं पाईपलाईन फुटलीच नाही बघा म्हटलं सिमेंटचं खपरं बाहेर आलं या. मग अण्णाला कळलं की आपण गावाची पाईपलाईन फुटली आणि मग आधी काय धुळीला. असे बऱ्याचशा कथा लिहिल्या. पहिल्यांदा नाटक पास करतो नाटकाची गिराक लिहिली. मास्तर लोकांना नाटकाचा लई नक्की ठरवायला उदगावला. नक्की माहित आहे तुम्हाला सर माझा हॅपी बर्थडे आहे तुम्ही काय देणार. पण यांच्या डोक्यात एकच परत आठवलं बायकोने सांगितले साखर पावडर घेऊन या. बाईका विनोदी लिहिली. तर ह्या घटना आपण ज्या आयुष्यामध्ये अनुभवल्या थोडस लहानपणापासून हे जे नाटकाचं लगीचं वेळ आहे हे जन्मभर उपयोगाला. भाषणाची कला कोण एक कॉलेजची मुलगी होती तिचा पहिला नंबर यायचा कारण की असं भाषण करायची. आम्ही आपलं रानकट्टी भाषण करायचं पण नंबर मात्र कायम दुसरा इथे यायचा. त्या शाळेनं खूप काय दिलं. पुरुष गावानं खूप काय दिलं. मी जिथं राहतो त्याही गावात काही लोक खूप चांगले आहेत त्यांनी मला सपोर्ट करतात सर तुम्ही लिहिताय आणि मी लिहितो ते मात्र खरंच लिहिताना मी ज्यावेळी मूड असतो सर त्याच वेळी लिहितो. बरोबर. जवळ 1-4 रुपये असले आनंदी आनंद असलं घरात कोणाची तक्रार नसली शाळेत तक्रार नसली तर सुचत या नाहीतर सुचत नाही. उगाच आपलं काहीतरी उठलंय आणि लिहायला लागलंय असं होत नाही. मी बार डान्सरच्या प्रश्नावर एक कादंबरी 400 पानाची लिहिलेली आहे. येळावीतला एक मुलगा आहे तो त्या बार डान्सरच्या गाडीवर होतो आणि त्यांचं जीवन काय हे त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर वाट नावाची कादंबरी म्हणजे पूर्ण झाल्या. वाटेचा भयानक प्रश्न आहे शेतकऱ्यांना कुणी लक्ष देत नाही. मला असं वाटतं की शेतकरी संघटनेने यात लक्ष घालावं आणि वाटा करून द्याव्या. मी मगाशी तुम्हाला बोललो आमचं 3 एकर रान आहे. आज जायला येत नाही आम्हाला माल बाहेर काढता येत नाही आणि मग सिमेंटच्या पाईपा बापानं म्या खांद्यावर नेल्या. लघवीची काय अवस्था झाली असेल ही मी त्यात घेऊन ठेवले. सिमेंटची पाईप खांद्यावर येते ना तरी काय यातना होत्या ते घेणाऱ्याला माहिती कारण त्या रानाला पाणी लागतं. लोक आज जाऊन की ना ती इकडे पगारावर कर्ज घरात तेला मिठाला कर्ज नाही. माझी बायको समोर आम्ही लय भोगलोय. लोकांना काय वाटतं सर ती प्रवी रानमाने काय नाही होत. फार साधं जगलोय. फार त्रास लोकांनी दिलाय अजूनही तोच सुरू आहे. पण मला वाटतं द्या म्हणजे मी अजून काय तर लिहिन कारण कळ असल्याशिवाय कुठं नाही सर. भरल्या पोटाने मजा करून लिहिणं होत नाही आणि म्हणून मी लिहितो. मला असं वाटतं की हा प्रश्न वाटेचा प्रश्न माझं मत की गव्हर्नमेंटनं पुढून वाटा करून द्याव्या. हजारो लोकांचे प्रश्न आहेत. पिकवायचं आणि लोकांच्या पाया पडायचं. ऊस तोड आले की माणसं पाणी सोडतात सगळ्यांना माहिती सांगायची गरज आहे. हा प्रश्न गव्हर्नमेंटनं पुढे येऊन सोडवला पाहिजे असं माझं मत आहे. त्या भावनेतनं लिहिलंय. मला लिहिल्यावर कुठं पुरस्कार वगैरे ह्याचा माझा उद्देश नाही मानले सर. मला काय वाटतं की त्यातनं काहीतरी एक जण तरी बदलावा. एक माणूस बदलला तरी त्याचं सार्थक यासाठी मी देतो. खरं तर तुम्ही सगळे माझ्या घरच्यासारखे आहात. मला खूप आनंद झाला. तुम्ही मला ऐकून घेतलं माझ्या भावना समजून घेतल्यास. फक्त फेसबुकवर थोडंसं लय नसतो काय आणि नाही बोललो किंवा काय असं नाही. फक्त माझ्या व्यापात आहे. आता हे तुमच्या पुढे दिसतंय हे कॅमेरा लाईट